8-1 सुद्धा संचालक मंडळाने आमच्या मागण्यावर उत्तर दिलेलं नाही. आमची दखल शेतकरी नेते, ज्या शेतकऱ्यांचं कैवार येईल ते महाराष्ट्राचं नेतं शेतकरी राजू शेट्टी साहेब यांचा आम्हाला फोन आला. त्यांनी आम्हाला फोनवर आश्वस्त केलंय की तुम्ही आंदोलन मागे घ्या, आज 5वा दिवस आहे. जर यांनी संचालक मंडळाने जर कुठला निर्णय सहकाराच्या दृष्टीने आणि जर 10 वर्षाच्या भाडे तत्वावर देत असतील आणि त्यात जर सभासदांचा हित, कामगारांचं हित नसेल, तर मी स्वतः ह्या आंदोलनात करमाळ तालुक्यात आदिनाथसाठी स्वतः येईल असं त्यांनी शब्द दिला. आणि मग तुम्ही आंदोलन मागे घ्या 2 पावले, आपण ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन पुढे उभा करू असं त्यांनी शब्द दिला. कार्यकारी संचालक यांनी देखील यावेळी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत येणाऱ्या त्यांच्या मीटिंगमध्ये देखील अजेंड्यावरती घेऊन असं देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल काय त्यांनी ही तोंडी सांगितले साहेब. आमचं काय म्हणणं होतं, तुम्ही जे काही निर्णय घेताय त्याला आम्ही सहमत आहे, पण तुम्ही त्याच्यात फक्त आम्हाला लेखी आश्वस्त द्या ना. तोंडी कराराला कोण विचारतात? करार कागदोपत्री असून सुद्धा सहकार मधले अनेक कारखाने यांनी लबाड लांडग्यांनी लुटलेले ते कारखाने. आपल्या मागणीप्रमाणे प्रशासनाकडून, कारखाना प्रशासनाकडून एकही म्हणजे आपल्या मागणीला प्रत्युत्तर आलेलं नाही. फक्त येऊन भेटून गेल्याशिवाय यावर काही झालेलं नाही. तरी आपण आंदोलन स्थगित केलं, याला काय म्हणायचं? ह्याच्यातनं एक सिद्ध काय झालं, संपूर्ण तालुक्याला एक समजलं की जे संचालक मंडळ आहे हे सर्वसाधारण सभासदांच्या बाबतीत एक शब्द सुद्धा बोलू शकत नाही. सभासदांच्या बाजूने त्यांना जर कळवळा असता, यांनी फक्त काय केलं, सभासद कामगारांचा विश्वास जिंकला, त्याच्यावर सत्तेत आली. सत्तेत आल्यानंतर फक्त स्वतःचाच निर्णय घेणे, स्वतःसाठी करणं, हे एवढंच. आम्ही आमची मागणी काय होती, चर्चा होऊ द्या. तुम्ही इथपर्यंत 8-5 दिवसात करमाळ तालुक्यातल्या प्रत्येक गावकऱ्याच्या लोकांना समजलं की संचालक मंडळाने एकदा सुद्धा या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं नाही. मग हे संचालक मंडळ लोकांना येड्यात काढून सत्तेत आलेलं आहे आणि या सत्तेत येऊन लोकांच्या हितासाठी जर तुम्ही काहीच बोलत नसाल तर करमाळ तालुक्याचं किती मोठं दुर्दैव आहे ही यातनं दिसून आलेलं आहे. यापुढील आपली आंदोलनाची दिशा काय असेल? यापुढे आमच्या आंदोलनाची दिशा, आम्हाला सगळ्यात मोठं खंप नेतृत्व राजू शेट्टी साहेब हे आमच्या पाठीमागे येत्या काळात उभा राहणार आहेत असा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही आजचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. आजचं आंदोलन मागे घेण्याचं कारण फक्त आणि फक्त राजू शेट्टी साहेब आहेत. त्यांनाच शेतकऱ्यांची कळवळ आज सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आहे. येणाऱ्या काळामध्ये राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण शेतकरी संघटनेमध्ये सक्रिय होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सक्रिय होईल. आता काय, मी माझ्या वयाच्या मानाने सगळ्यात कमी वयात मी ह्यात आलेलो आहे. आताशी सहकार मधली मला माहिती नाही, चळवळीतली पहिलीच चळवळ आहे आमची शेतकऱ्यांसाठी. आणि त्याला आम्ही एक सिद्ध करून दाखवलं की कुठलाही सहकार मधले ज्यावेळेस बॉडी निवडून येते ही फक्त आणि फक्त सभासदांना विश्वासात घेऊन ज्यावेळेस सत्तेत जाते त्यावेळेस त्यांना पूर्ण सभासदांचा आणि कामगाराचा विसर पडतो. ही ह्याच्यातनं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. किती गुरमी असावी, मी देऊच शकत नाही लेखी, काय करायचंय ते करा, ही स्वतः त्यांनी मीडिया समोर एमडीला बोलले, PI साहेबाला सुद्धा तेच बोलले. इतकी मगरुरी असते का? हा तालुका नामदेवराव जगताप साहेबापासून आलेला आहे. या सर्वसामान्य लोकांनी ह्या कारखाना उभा करण्यासाठी 33,000 सभासद आहेत. 10,000 त्या काळात 1 एकर येत होता. असं सभासदांच्या ठेवीत ह्या कारखान्याच्या. आणि आज आम्ही सगळ्यांनी ह्या लोकांनी त्यांना जर जाब विचारला की तुम्ही कारखाना सुरू करण्यासाठी काय करताय, त्यात आम्ही तुम्हाला योगदान देतो, ही आमची भूमिका आहे प्रांजल सरळ मनाने. त्याच्यावर जर चेअरमन संचालक एक शब्द सुद्धा काढायला तयार नाही, एक शब्द सुद्धा. मीडियाने त्यांना विचारलं पाहिजे. आम्ही म्हणत नव्हतो तुम्ही आमच्या आंदोलनात स्थळी या, मी त्यांना स्पष्ट म्हणत होतो तुम्ही घेणारा आणि देणारा जर सहकार चालवलं तर तुमचं स्वागत आहे, सत्कार करतो आम्ही तुमचा. तुम्ही फक्त खुलासा करा ना. आज 2 वर्ष झालं, 2 वर्षात तुम्ही कुठल्या सभासदाला विचारलं? एका संचालकाला सुद्धा ह्या कारखान्यात काय चाललंय ह्याची तीळ मात्र सुद्धा माहिती नाही. एमडीला माहित नाही, प्रशासकीय माणसाला ती लिखी देऊ शकत नाही. मग ही करमाळ तालुका इतकी दहशत कुणाची? या दहशत आम्ही सहन करून घेणार नाही अजिबात. तर यापुढील आंदोलनात आपल्या नेमक्या मागण्या काय असू शकतात?
आमच्या ह्याच मागण्या तालुक्याच्या विकासासाठी आणि आदिनाथ कार ह्या जी संस्था आहेत सहकारीच्या, ह्या सहकारी संस्था असलेल्या या तालुक्याचं वैभव आहे ती जपण्याचं काम येत्या काळात करू.